उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। आशिष शेलार इच्छुक नसल्याने भाजपकडून उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते। पूनम महाजन यांना मतदारसंघात होत असलेला विरोध यामुळे भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे आणि अशातच आता उज्ज्वल निकम यांचं नाव पुढे येते। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, खरं तर पूनम महाजन यांना होणारा विरोध आणि त्यानंतर आता समोर आलेलं उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत येण्याचं काय नेमकं कारण आहे? काय अधिकचे अपडेट याबद्दलचे? नक्कीच दीपक, जर आपण बघितलं असेल तर पूनम महाजन यांचा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्याचे 3 रिपोर्ट जे आहेत ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केले आणि तिन्ही रिपोर्ट पूनम महाजन यांच्या विरोधात गेले। त्यामुळे एक ओळखीचा चेहरा आणि प्रसिद्ध चेहरा या लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असावा अशी इच्छा जी आहे ती केंद्रीय नेतृत्वाची आहे। त्यामध्ये आशिष शेलार यांना सुरुवातीला विचारणा करण्यात आली होती, मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिलाय। त्यांनी लोकसभा निवडण्यास नकार दिलेला आहे आणि याचमुळे कुठेतरी उज्ज्वल निकम यांच्या नावाची जी आहे ती आता चर्चा सुरू झालेली आहे। भाजपकडून त्या नावाची चाचपणी देखील केली जाते अशी आपल्याला माहिती मिळते। उज्ज्वल निकम हे प्रसिद्ध वकील आहेत, सरकारी वकील आहेत, सर्व परिचित असे वकील आहेत, त्याचमुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला कळते। आपण जर बघितलं असेल तर याआधी माधुरी दीक्षित यांना देखील या मतदारसंघातून विचारण्यात आली होती, मात्र त्यांनी देखील लोकसभा निवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्यानंतर जी आता आपल्याला माहिती मिळते आणि जी चर्चा सुरू आहे त्या लोकसभा मतदारसंघात त्यामध्ये उज्ज्वल निकम यांच्या नावाची कुठेतरी भाजप चाचपणी करे, कारण भाजपला मुंबईतील 6च्या 6 जागा महायुतीला जिंकायच्या आहेत आणि याचमुळे पूनम महाजन ज्या लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत ती जागा देखील पुन्हा एकदा निवडून आणायची आणि त्याचमुळे कुठेतरी एक प्रसिद्ध चेहरा या लोकसभा मतदारसंघातून दिला जाऊ शकतो असं देखील आपल्याला कळतंय। दीपक, सुशांत, या सगळ्याबद्दल उज्ज्वल निकम यांची काही प्रतिक्रिया किंवा यांचं काही स्पष्टीकरण कळू शकलंय? खरं तर आपण बघितलं असेल तर मागील 8 दिवसापासून उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे, मात्र उज्ज्वल निकम यांच्याकडून अद्यापही कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। त्यासोबत भाजपचे नेते देखील याविषयी बोलणं टाळतायत। आपण भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी देखील याबाबत मौन बाळगणं पसंत केलं, कारण आपण जर बघितलं असेल तर मुंबईतील 2 जागा ज्या आहेत त्यामध्ये अजूनही पेच संपलेलं नाही। त्यामध्ये दक्षिण मुंबई असेल आणि त्यानंतर पूनम महाजन यांचा लोकसभा मतदारसंघ, त्यामुळे ऐनवेळी या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार द्यावी अशी रणनीती भाजपची आहे। त्यामुळे कुठेतरी जे नाव आहे त्या नावाबाबत देखील गुप्तता पाळण्यात येत असल्याचं आपल्याला दीपक सांगितलं जाते। मात्र आपण जर बघितलं असेल तर आशिष शेलार यांनी स्पष्टपणे नकार दिल्याचं आपल्याला कळतं आणि त्याचमुळे उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी देखील भाजपकडून करण्यात येते। दीपक, सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता उत्सुकता लागलेली आहे ते म्हणजे महायुतीचा उमेदवार उत्तर मध्य मुंबईतून कोण असेल याची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।